आम्हाला सहाय्य कुठून येईल? प्रभू, आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याचपासून आम्हाला सर्व सहाय्य येतं. म्हणूनच दयाघन अशा प्रभू, आम्ही तुझ्या समोर नतमस्तक होतो आणि तुझ्याजवळ आम्ही देवबापा आमच्या असणाऱ्या सर्व विनंत्या तुझ्याकडे मागत असताना प्रभू, आम्हास ठाऊक आहे की तू आकाश कपाट उघडून आम्हाला देणारा आशीर्वाद तू प्रभू देतोस, कारण तू जेव्हा जाहीर आहेस. सर्व उत्तम गोष्टीचा पुरवठा करणारा प्रभू तू आहेस. आणि म्हणूनच देवबापा, जरी हे रोप छोटं आहे तरी सुद्धा तू ते मोठं वृक्षामध्ये देवबापा त्याचं रूपांतर करणारा असा प्रभू आहेस, कारण त्याच्यासाठी जे माळी तू दिलेस देवबापा, ब्रदर विजूदादा आणि शिलाताई यांच्यावर तू देवबापा ही सर्व जबाबदारी ठेवलीस. हे देवबापा, ते दर शुक्रवारी ह्या झाडाची इतकी जोपासना करत आहेत आणि देवबापा तू नक्की त्यांना आशीर्वाद देशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. याची वाढ तू भरपूर कर आणि या वृक्षाच्या छायेखाली येणारे अनेक लेकर, अनेक देवबापा, वृद्ध लोक, अनेक पाळक यांना तू आशीर्वादित करणारा प्रभू आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आज देवबापा आम्ही विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत आमच्या महाराष्ट्रासाठी. दयाघन प्रभू, शेवटचा काळ जवळ आलेला आहे. तुझं वचन पूर्ण होण्याची देवबापा वेळ आलेली आहे. तुझ्या येण्यात तुझं आगमनाची वेळ सुद्धा जवळ आलेली आहे. परंतु मनुष्याला आपण काय करतो हे समजत नाही. आणि म्हणून देवबापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती करत आहोत की विशेष करून देवबापा, जी लोक या सर्व गोष्टीमध्ये प्रभू तुला जी तुला नावं ठेवत आहेत, लोकांना देवबापा त्रास देत आहेत, तर आम्ही तुझ्या जवळ मागतो की प्रभू, त्याचे अंतःचक्षु उघड आणि त्याला समजू दे की आपण जे काही करत आहोत ते प्रभूच्या विरोधात आपण करत आहोत. आणि म्हणून देवबापा त्याला समजून त्याचे डोळे उघड आणि तुझ्या दयेच्या आणि कृपेच्या छायेखाली त्यांना आण आणि तुझी ओळख त्यांना होऊ दे, असं आम्ही तुझ्याजवळ विशेष करून आम्ही मागत आहोत. दयाघन प्रभू, आज जे काही आम्हाला वचन सांगणार आहेत रेव्हरंड डॉक्टर नितीन गोरडे, देवबापा हे प्रभूचे दास आहेत, त्यांच्या मुखाला तू स्पर्श कर. जे वचन आम्हाला ते सांगणार आहेत ते आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत जाऊ दे आणि त्याचा देवबापा आम्हाला उत्तम असं देवबापा, जी काही वचन आम्ही ऐकणार आहोत देवबापा ती रुजू देत असं होऊ दे. सिस्टर देवबापा जे आहेत त्यांना गीताद्वारे त्यांची तू जी काही स्तुती करतील ती तू मान्य करून घे. त्यांच्या स्वरांना तू स्पर्श कर. आणि देवबापा, ज्याप्रमाणे तुझं स्तोत्र संहितामध्ये तू म्हटलेलं आहे, साहो पृथ्वीवरील सर्व लोक देवाचा जय जयकार करा, त्याच्या नावाचा महिमा गा, त्याप्रमाणे देवबापा त्यांच्या ओठाला आणि त्यांच्या शब्दांना तू स्पर्श कर असं आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. हे दयाघन प्रभू, आम्ही जे आमच्या प्रार्थनेमध्ये आहेत, ज्यांची आठवण आम्ही करत असतो, अशा सर्व जोडप्यांसाठी आम्ही मागतो प्रभू, कारण जे देवानं जोडलेलं आहे ते मनुष्यानं तोडू नये अशी तुझी आज्ञा आहे. आणि म्हणून देवबापा, या सर्व लोकांना तू तुझ्या नावात आम्ही मागत आहोत, त्यांना सुखी ठेव, फलद्रूप ठेव, आनंदी ठेव आणि तुझ्या नावात त्यांनी आपल्या कुटुंबाची रचना करावी असं तू होऊ दे. दयाळू देवबापा, या प्रत्येक कुटुंबासाठी ते देवबापा महत्वाचे आहेत आणि म्हणून देवबापा त्यांना त्यांची कर्तव्य सुद्धा तू सांगितलेली आहेस, त्याप्रमाणे त्या प्रत्येकाला त्यांच्या कुटुंबामध्ये देवबापा उत्तम रीतीचं असं आरोग्य दे आणि आपल्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी त्यांना तू देवबापा आनंदित असं तू ठेव. दयाघन प्रभू, आम्ही आमची जी लेकरं आहेत, विशेष करून देवबापा शेफाली, श्रावणी, एबनेजर, अर्पित, अस्मित, यश मोहिते, यश लाटकर, स्टीवन, समीप, इशिता, मायरा, एंजल, सिया, केंजल, कौरव, स्तुती, सॉलमन, सियोन सौंदडे, तसंच राशी, रोयन, सॅम्युअल, जोएल, किरण, देवबापा अशी अनेक लेकरं, आम्ही नावं विसरलं असेल पण प्रभू, या लेकरांना तुझ्या पवित्र पंखाखाली घे.
तुझ्या दयेचं वेष्टन त्यांच्या भोवती ठेव. असंख्य अशा दिव्यदूतांचा पहारा त्यांच्या भोवती ठेव. त्यांची वाढ तुझ्या दयेत आणि कृपेत तू कर. जी लेकरं शिक्षण घेत आहेत त्यांना बुद्धी, ज्ञान, चातुर्य तू दे. आणि जे लेकरं नोकऱ्या करत असतील अशा सर्व लेकरांना तू आत्मिक, शारीरिक, मानसिक बळ दे. विशेष करून आम्ही देवबापा ह्या सर्व लेकरांना तुझ्या पवित्र पंखाखाली ठेवत आहोत. प्रभू, त्यांचं रक्षण कर. जिथे कुठे असतील त्या ठिकाणी देवबापा तू त्यांच्या बरोबर राहा. हे परमेश्वरा, दयेच्या सागरात सर्व वयोवृद्ध लोक जरी शारीरिक दृष्ट्या अशक्त असतील तरी देवबापा या शरीरात शक्ती घालणारा आणि शक्ती देणारा असा सर्व समर्थ प्रभू तू आहेस. म्हणून या सर्व वयस्कर लोकांना तुझ्या हाती आम्ही सोपवतो. प्रभू, दया आमच्या स्वर्गातील पवित्र अशा प्रभू, आम्ही आज तुझ्याकडे सिस्टर नॅन्सी यांच्यासाठी मागत आहोत. प्रभू, त्यांच्या जीवनात तू हा वाढदिवस दाखवलास, असे अनेक आशीर्वाद त्यांना दे, तृप्तता दे, आपल्या कुटुंबामध्ये आनंदित ठेव, असं आम्ही तुझ्या जवळ मागत आहोत. तसंच समित डाकणे यांच्याही आयुष्यात आनंदाचा दिवस तू दाखवलास, तुझे आभार मानतो. या दोघांनाही तुझ्या पवित्र पंखाच्या छायेखाली ठेव. त्यांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे. प्रभू, हे तसंच देवबापा, जे जे पास्टर तुझे सेवक आहेत देवबापा, त्यांना तू तुझ्या वचनातील गहनता आम्हापर्यंत पोचवत असता त्यांना आरोग्य दे. त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला तू स्पर्श कर. विशेष करून रेव्हरंड संजीव भोसले, रेव्हरंड डॉक्टर सुरेश सोनावणे, रेव्हरंड डॉक्टर नितीन गोरडे, रेव्हरंड डॉक्टर विलास उजगरे, पास्टर रमेश साळवी, पास्टर संजय गायकवाड, पास्टर खरात, सर्व पास्टर हे ज्या प्लॅटफॉर्मवरून देवाचं वचन सांगत आहेत त्यांच्यावर तू आशीर्वाद पाठव. प्रभू, आम्ही या सर्व विनंत्या करत असताना तुला आमच्या विनंत्या ठाऊक आहेत. आम्ही मनापासून तुझ्याकडे मागत आहोत, कारण देवबापा तुझ्यापासून काही एक लपत नाही. म्हणून प्रभू, जे मागितलं आहे ते तू आशीर्वाद करणारच आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे. ही भक्ती सुद्धा तू आशीर्वादित कर. कोणतंही अडखळण येऊ देऊ नकोस. आणि ही भक्ती तुझ्या नावामध्ये उत्तम रीतीनं व्हावं. जे लोक अजून जोडले जात आहेत त्या प्रत्येकाचे मार्ग तू मोकळे कर आणि त्यांना तू या भक्तीमध्ये तू सामील करून घे. ही सर्व विनंती आम्ही प्रभू येशूच्या पवित्र आणि गोड नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू. थँक्यू. प्रभूच्या स्तुती ऐकू येते का? हॅलो. हो हो हो, चालू करा. धन्यवाद प्रभू, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देते. धन्यवाद करते माझ्या प्रभू परमेश्वरा. हो ना, मी जे गाणे गाणारे दे बाप्पा, तुम्हाला सहाय्य करतो प्रभू परमेश्वरा. दे बाप्पा, ये तू आम्हामध्ये उतरून ये माझ्या प्रभू परमेश्वरा. देवा, तुझं गौरव आमच्याकडून होऊ दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करते, म्हणून ऐका तुम्ही बाप्पा. आमेन. आपण 2-3 गाणे म्हणून प्रभूची उपकार स्तुती करू. मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, सहस्त्र नामे शोभती तुझला, सहस्त्र नामे शोभती तुझला, काय प्रयास करावे, काय प्रयास करावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, वेड मला नच ठावे, वेड मला नच ठावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, ख्रिस्त द्वारा लेकूर तव मी, ख्रिस्त द्वारा लेकूर तव मी, उमगुनी नित्य रमावे,
गुणी नित्य रमावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. तव वसलता वस म्हणे मज, तव वसलता वस म्हणे मज, हे नच मी विसरावे, हे नच मी विसरावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. आपण आणखी एक गीत गाऊया सुंदरस. फोन म्यूट आहे, तुम्ही ही गाणं म्हणू शकता. आपले फोन म्यूट ठेवून. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. धन्यवाद दे उसके आसन में, आनंद से आए उसके चरणों में. संगीत गाकर खुशी से मुक्ति चट्टान को जय ललकारे. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. वो ही हमारा है परम पिता, तरह से खाता है सर्व सदा. पूरब से पश्चिम है जितनी दूर, उतने ही दूर किए हमारे गुनाह. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. माँ की तरह दी उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं. माँ की तरह उसने दी तसल्ली, दुनिया के खतरों में छोड़ा नहीं. निर्मल दूध है वचन का दिया, और दी हमेशा की जिंदगी. परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें. आपण आणखी एक शेवटचं गीत गाऊया. आपण शेवटचं गीत गाऊया. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान. यीशुआ यीशुआ यीशुआ, मेरे मन में समा जा. यीशुआ मेरे मन में समा जा. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके. मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान. मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान. यीशुआ यीशुआ यीशुआ,
मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। तुझे देखना मैं चाहूं, तेरी ओर यीशु करीब आऊं। तुझे देखना मैं चाहूं, तेरी ओर यीशु करीब आओ। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा मैं सबको सुनाऊं। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी। खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी। खुद का लहू देकर तूने मेरी जिंदगी है सवारी। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद. सिस्टर शीला सिस्टर, थँक्यू. आमचं नागरिकत्व हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो, हे बायबलमध्ये घेण्यात आलेलं आहे. परंतु त्या शब्दाच्या आधी आणि त्या शब्दाच्या नंतर जे काय आहे ते आपण जरासं पाहणार आहोत. फिलिपाई 3:20 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो. परंतु त्याच्या आधी लिहिलेलं आहे जे वचन आहे ते मात्र भयानक आहे. ते आपल्याला आपले डोळे उघडणार आहे, आपल्याला मनचिंतन करायला लावणार आहे, आपल्याला स्वपरीक्षण करायला लावणार आहे. ते असं म्हणतं, बंधुजनो तुम्ही सर्व माझे अनुकरी व्हा आणि तुम्हास कित्ता घातल्याप्रमाणे जे चालतात त्याकडे लक्ष असू द्या. सर्वात प्रथमतः पॉल हा एकच व्यक्ती आहे बायबलमध्ये जो असं म्हणतो की माझ्या मागे चाला किंवा माझ्या मागे चला किंवा फॉलो मी, मला अनुसरा, माझा अनुनय करा. असा एकच व्यक्ती आहे बायबलमध्ये आणि तो म्हणजे पॉल. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की येशू ख्रिस्तानंतर जे आदर्श जीवन आम्ही पाहतो ते म्हणजे पौलाचं जीवन आपल्याला दिसून येतं. शौलाचा झालेला पौल, आणि तो म्हणतो की तुम्ही माझे अनुकारी व्हा, माझ्या पद्धतीने चाला, मी ज्या वाटेवर चाललेलो त्या वाटेवर चाला. आणि तो त्या ठिकाणी त्यांना आदर्शवत असा आहे. परंतु त्या ठिकाणी तो असं एक वाक्य वापरतो फिलिपीकराच्या लोकांना की कित्येक असे आहेत की जे वधस्तंभाच्या वैराप्रमाणे, ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैराप्रमाणे चालणारे आहेत. आज आपण थोडस ह्याच्यावर जरा मनन चिंतन करणार आहोत. बायबलमध्ये असं कुठलंही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर देण्यात आलेलं नाही. सर्व प्रश्नाची उत्तर बायबलमध्ये आपल्याला सापडतात. आणि म्हणून हा जो अध्याय सिस्टरांनी वाचला त्याबद्दल देवाची स्तुती असो की हा त्याची पार्श्वभूमी आहे. आणि नंतरचं जे अध्याय आपण वाचणार आहोत, अध्याय 4, जो अतिशय सुंदर आणि अतिशय मार्गदर्शक असा आहे आणि त्यावर आपण जरा जास्त आज मनन करणार आहोत. आज त्या ठिकाणी हा पॉल आम्हा सर्वांना सांगत आहे की नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचं दैवत आणि लाज हे त्यांचे गौरव आहे. आज अनेक प्रियजन, विश्वासणारे, स्वतःला म्हणणारे असे अनेक प्रियजन आहेत की जे अशा मार्गाने चाललेले आहेत की त्यामुळं आज ख्रिस्ती समाजाला एक बट्टा लागलेला आहे. ख्रिस्ती समाजाला, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला एक प्रकारे बट्टा लागलेला आहे, एक प्रकारे ठप्पा लागलेला आहे. आणि पुष्कळ जण असे म्हणतात की हे ख्रिस्ती लोक आहेत काय, हे खरंच ख्रिस्ती लोक आहेत काय.
आणि म्हणून आज आम्ही आमच्या आमच्या स्वतःच्याच आम्ही वैरी झालेलो आहोत. आम्ही त्या वधस्तंभाची वैरी झालेलो आहोत. इतरांनी आमच्याकडे पाहून स्वर्गातील देवाचं गौरव करावं अशी देवाची इच्छा आहे. परंतु आज आज इतरांनी आमच्याकडे पाहून आमच्या देवाला ते दोष देत आहेत. आणि हे चुकूनही आमच्याकडे होऊ नये. पण तो सर्व सर्व जे काही दोष येणार आहे तो तुमच्यावर आणि माझ्यावर येणार आहे. हे फार फार समजणं फार गरजेचं आहे. कारण माझ्यामुळे यजगलच्या पुस्तकामध्ये 36व्या अध्यायामध्ये प्रभू परमेश्वर म्हणतो की तुम्हामुळे म्हणजे इस्रायल लोकांना म्हणतो, तुम्हामुळे तुम्ही माझ्या नावाला बट्टा लावलेला आहे, परंतु मी माझ्या नावाला जपेन आणि मी त्या ठिकाणी पुन्हा माझ्या लोकांना एकत्रित करेन. मी त्यांना नवीन हृदय, नवीन मन देईन, नवीन मौसमी हृदय देईन. मी माझा आत्मा त्यांच्यामध्ये घालीन. मी त्यांच्यावर पाणी शिंपडेन, म्हणजे ते पवित्र होतील. मग ते माझे लोक, ते माझी प्रजा आणि मी त्यांचा देव होईन. प्रभू परमेश्वराला हे करायचं आहे. प्रभू परमेश्वर ह्या गोष्टीची वाट पाहत आहे. जेव्हा त्याचं लेकरू जेव्हा त्याच्याकडे येतं, कुठलाही बाप आणि कुठलीही आई असो, जेव्हा एखादं लेकरू चुकतं आणि पुन्हा जेव्हा त्यांच्या कुशीमध्ये शिरतं, तेव्हा कुठलाही आई बाप त्याला मारत नाही. त्याला प्रेम करतात, त्याला समजून सांगतात, त्याच्यावर प्रीती करतात, त्याची चुंबनं घेतात. कारण माझं लेकरू मला पुन्हा मिळालेलं आहे. देवाची स्तुती असो माझ्या प्रियानं. आणि आज आम्ही पाहूया की हा जो शेवट आहे, 3रा अध्यायाचा जो शेवट आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो असं म्हणतो 21व्या वचनामध्ये, ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे निचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. जे सामर्थ्य, जे पुनरुत्थानाचं सामर्थ्य, हे जे देवानं तुमच्या आणि माझ्या ठाई ठेवलेलं आहे, प्रभूनं आपल्याजवळ ठेवलेलं आहे, की त्याद्वारे तो तुमची आणि माझी शरीर पुन्हा एकदा काय करणार आहे? जिवंत करणार आहे, पुनरुत्थित करणार आहे. आणि हाच खरा एक फार मोठी गोष्ट त्या आपल्याला ख्रिस्ती विश्वासामध्ये दिसते की आम्ही कुणीही मरणार नाही, आम्ही पुनरुत्थित होणार आहोत. आणि हे जे त्याला सांगायचं आहे. आणि म्हणून जो 4थ्या अध्यायाची जी सुरुवात आहे, 4थ्या अध्यायाची सुरुवात आहे, तो कसं करतो बघा, यास्तो. ह्या बायबलमध्ये यास्तो म्हटलेला आहे, काही बायबलमध्ये म्हणून असं म्हटलेलं आहे. म्हणून प्रियजन हो, ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर व्हा. आज आम्ही जरासं ह्या वचनावर मनन करत असताना आम्ही जरासं पाहूया की प्रभू परमेश्वर तुम्हाला ह्या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही जी गोष्ट आहे अतिशय महत्वाची आहे की आम्ही त्याचं लक्ष आपल्याकडे आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची माझ्या प्रियानो, की पुष्कळदा आम्ही बायबलचं वचन वाचतो, परंतु हे बायबलचं वचन पवित्र आत्म्याने लिहिलेलं आहे ते पुष्कळदा आम्ही विसरतो. पावलाने लिहिलेले रोम करासपत्र, पावलाने लिहिलेले फिलिपी करासपत्र, पॉल जरी लिहित होता, पण त्याचा खरा लेखक आहे पवित्र आत्मा. आणि पवित्र आत्मा आज तुमच्या संगती आणि माझ्या संगती ह्या वचनाच्या द्वारे बोलत आहे. आणि तो ह्या ठिकाणी म्हणतो, यास्तव माझ्या बंधूंनो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिलेलं आहे. देव आकाशातून न्याहाळत आहे. देव आकाशातून तुम्हाला आणि मला न्याहाळत आहे. योबाचं पुस्तकाचा 28वा अध्याय 21व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगंतांना पोचते. तो आकाशमंडळाखालचे सर्व काही पाहतो. विसरू नका माझ्या प्रेमी, आम्ही तो नीती स्तोत्रकार म्हणतो, तो स्तोत्रकर्ता म्हणतो की मी त्या समुद्राच्या तळाशी गेलो तरी तिथं तू आहेस, आकाशात उंच गेलो तरी तिथं तू आहेस, मला लपण्याला ठिकाणच नाही. माझ्या प्रेमी, आमच्या प्रत्येक हालचालीकडे त्याचं लक्ष आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी तो काय म्हणत आहे की माझ्या बंधूंनो, तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. जरी तो त्या बंदिवासामध्ये होता तरी त्या ठिकाणी तो ह्यांची काळजी करत आहे. पॉल हा बंदिवासामध्ये आहे, तिथून ते हे पत्र लिहित आहे. आणि त्या ठिकाणी ह्या फिलिपिकरच्या लोकांना तो उत्तेजन देत आहे, त्यांना तो प्रोत्साहन देत आहे. तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. आता ह्या ठिकाणी तो म्हणत आहे तुम्ही माझा आनंद, तुम्ही माझा मुकुट असे आहात. सर्वात महत्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त जो आला
आमचं तारण करण्यासाठी. आणि जे तारण पावलेले आहेत हे त्याचं गौरव आहे. कारण ज्या पित्यानं त्याला ही मोहीम सोपवली, ज्या पित्यानं त्याला हे हे कृत्य करण्यासाठी सांगितलं, स्वस्थान सोडून तो आला. दुसरा अध्याय फिलिप्पियरांच्या पुस्तकामध्येच आहे, दुसरा अध्याय. तो सोडून आला आणि त्याने त्या ठिकाणी आम्हासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी वधस्तंभाचा प्राण अर्पिला. आणि ज्या लोकांचं तारण झालं ते घेऊन तो पुन्हा प्रभू समोर ते त्यांना सादर करत आहे. हे त्याचं गौरव आहे आणि हे तो त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पाहूया की प्रभू परमेश्वर तुम्हाला मला काय सांगत आहे. मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे राहा. वेट अँड सी द साल्वेशन ऑफ द लॉर्ड. निर्गमाचं पुस्तकाचा 14वा अध्याय आणि 13वा वचन. आणि ह्या ठिकाणी तो म्हणतो की स्थिर राहा आणि देवाचे तारण अनुभवा. आज आम्ही स्थिर असूया आमच्या विश्वासामध्ये. आमच्या जे काही देवाने आम्हाला जो दिलेला विश्वास असेल, जे वचन असेल, जे अभिवचन असेल, जी सेवा असेल, जे काही करण्यासाठी प्रभूने आम्हाला शक्ती पुरवलेली आहे, त्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही त्या ख्रिस्ताच्या वचनानुसार आम्ही अनुयायी असावं. आम्ही त्या ठिकाणी त्याच्या वचनामध्ये असावं असे प्रभू परमेश्वर सांगतात. म्हणून आम्ही स्थिर असावं, डळमळू नये, डावीकडे उजवीकडे जाऊ नये. यहोशूआला प्रभू परमेश्वर म्हणतो, तू डावीकडे उजवीकडे जाऊ नकोस. जे धर्मशास्त्र मी तुला दिलेलं आहे, जो धर्मग्रंथ मी तुला दिलेला आहे, मोशेला दिलेला आहे, ते तू पाळ, त्याचं मनन कर, चिंतन कर आणि त्या मार्गाने तू चाल. ह्या ठिकाणी आम्ही पाहूया की पुढे आपण पाहूया की त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर तुम्हाला मला काय सांगत आहे, तो पवित्र आत्मा तुम्हाला मला काय सांगत आहे. मी युवती येला विनंती करीतो व संतुखेला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठाई एक चित्त व्हा. आता हे तो का सांगत आहे, तर ह्या ठिकाणी असं स्कॉलर लोकांचं म्हणणं आहे, ह्या 2 स्त्रिया आहेत आणि ह्या 2 स्त्रिया त्या चर्चमधल्या, फिलिपाई चर्चमधल्या मोठ्या पदावर आहेत, त्या मोठ्या स्त्रिया आहेत. परंतु देवाच्या कार्यामध्ये त्या अतिशय अग्रेसर आहेत. परंतु हे सर्व होत असताना त्यांच्यामध्ये मतभेद आहे, त्यांच्यामध्ये धुसफूस आहे, त्यांच्यामध्ये म्हणजे भांडण असेल, कदाचित काहीतरी मतभेद असतील. आणि म्हणून ह्या ठिकाणी तो ऐक्य प्रित्यर्थ ह्यांना तो विनंती करत आहे. ऐक्य प्रित्यर्थ आणि ऐक्याचं एक जे समचित्त होणं किंवा एकत्र येणं, एकचित्त होणं आणि त्या ठिकाणी प्रभूच्या मध्ये एकचित्त होणं, ह्याचा अर्थ काय तो आपल्याला त्या ठिकाणी फिलिप्पियराच्या पत्रामध्येच आपल्याला दिसतो. फिलिप्पियराचं पत्राचा 2रा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे 2:2 मध्ये, तर तुम्ही समचित्त व्हा. म्हणजे बघा, समचित्त व्हायचा अर्थ काय त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं. म्हणजे एकमेकावर सारखीच प्रीती करा आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद तुम्ही पूर्ण करा. पहा, फार सुंदर गोष्ट प्रभू परमेश्वराचा आत्मा म्हणत आहे की तुम्ही एक समचित्त, एक चित्त व्हा, म्हणजेच एकमेकावर प्रीती करा, म्हणजेच त्या ठिकाणी एक जीव होऊन एक चित्त व्हा. अशा प्रकारे माझा आनंद तुम्ही पूर्ण कराल. देवाची स्तुती असो माझ्याप्रमाणे. देवाचा आत्मा तुमच्यासाठी म्हणत आहे की आज आम्ही एक सर्व समाज म्हणा, सर्व कुटुंब म्हणा, सर्व चर्च म्हणा, आज आम्ही एक चित्त, समचित्त, एका प्लॅटफॉर्मवर येणं, एका विचारसरणीचं होणं, देवाच्या वचनावर चालणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धुसफूस, कुठल्याही प्रकारचं भांडण, तंटा, तट, हेवा, मत्सर, कलह, कपट, खून, खराबा, हे जे रोमक्रस पत्राचा 1 अध्याय 28व्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे, अशा कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी उद्भवणार नाहीत. आणि आम्ही एकमेकावर प्रीती करू आणि प्रभूचं गौरव त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आणि म्हणून बायबल तुम्हाला माहिती, आपल्याला माहिती आहे, येशू ख्रिस्ताचं तोंडचं वचन मत्ती 18:19 मध्ये तो म्हणतो, मी आणखीन तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे प्रभूचा आत्मा आहे. देवाची स्तुती असो, त्याच्यामध्ये मी आहे. पहा, देवाची स्तुती असो माझ्यापर्यंत. पहा, देवाची स्तुती असो. पहा की आम्ही एक चित्त होऊन जेव्हा येऊ, आमच्या प्रार्थना ऐकल्या जातील. जेव्हा आमच्यामध्ये मतभेद आहेत, धुसफूस आहे आणि आम्ही आलोय खरं प्रार्थनेला एकत्र, आम्ही उपास प्रार्थना करायला एकत्र आलेलो आहोत, परंतु आमच्यामध्ये मतभेद आहेत, आमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार नाहीत माझ्या प्रियांनो. आणि म्हणून आज कुणीतरी एक पोस्ट केलं होतं एका ह्याच्यावर की जेव्हा एखादा सेवक गुडघ्यावर येईल तेव्हा स्वर्ग हलेल,
पृथ्वी हादरून सोडेल. होय, बरोबर आहे, ती ताकद आहे, परंतु आम्ही एक चित्त समचित्त व्हावं अशी देवाची इच्छा आहे. पुढे जाऊया, आपण वचन 3 मध्ये जाऊया. काय म्हणतं पहा. आणि तसेच हे माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुला विनवते की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर व क्लेमेत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी यांच्याबरोबर स्वार्थेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर. पहा, या ठिकाणी तो माझा खरा सोबता असं म्हणतो. तो तिमोथी असला पाहिजे आणि एपफ्रोदीत असला पाहिजे. एपफ्रोदीतला तो माघारी पाठवत आहे. तो आजारी होता, त्याला त्याने तो पाठवत आहे, परंतु त्याचा दुसरा एक सहकारी, त्याचा मानसपुत्र म्हणजे तिमोथी, हाही त्या ठिकाणी त्याला तो पाठवण्याचे नियोजन करत आहे. आणि ह्या ठिकाणी पॉल म्हणतो, हे माझ्या खऱ्या सोबत्या, तू ह्यांना सहाय्य कर. हे पवित्र आत्मा त्या ठिकाणी सांगत आहे की अशा लोकांना तू सहाय्य कर की जे माझ्या बरोबर स्वार्थेच्या कार्यामध्ये अग्रेसर आहेत, ज्यांनी श्रम केलेला आहे, ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, ज्या स्त्रिया माझ्या बरोबर आहेत, ज्यांनी ह्या सर्व माझ्या क्लेशामध्ये, माझ्या स्वार्थेच्या कामामध्ये ज्यांनी मला मदत केली, त्यांना तू सहाय्य कर. पवित्र आत्मा तुम्हाला मला त्या ठिकाणी सहाय्य करण्यासाठी आज्ञा देत आहे, इतरांना आज्ञा देत आहे. कदाचित आमचे सवंगडी असतील, आमचे सहकारी असतील, आमचे बॉस असतील, आमचे इतर समाजातील मित्र परिवार असतील, जे त्या ठिकाणी प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने एकमेकाला सहाय्य करू शकतात. आणि ह्या ठिकाणी हा जो सोबती आहे, तो त्या ठिकाणी त्याला ती आज्ञा करण्यात आलेली आहे की जीवनाच्या पुस्तकामध्ये ज्यांचे नाव आहे. माझ्या प्रियांनो, मलकीच्या पुस्तकाचा 3रा अध्याय 16 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी ते बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले, आणि परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नावाचे चिंतन करणारे ह्यांची एक स्मरणवही त्याच्यासमोर लिहिण्यात आलेले आहे. आमच्या प्रत्येक हालचालीची स्मरणवही देवाच्या समोर लिहिण्यात येत आहे. माझ्या प्रियांनो, प्रकटीकरण 20:12 मध्ये असं लिहिलेलं आहे, मग मृत झालेल्या लहान थोरांना मी देवाच्या राजासनास पुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली, आणि तेव्हा दुसरं एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ठरविण्यात आला. माझ्या प्रियांनो, ज्याची नावं जीवनाच्या पुस्तकात आहेत ते न्यायाच्या प्रसंगातून आरपार गेलेले आहेत. माझ्या प्रियांनो, आणि म्हणून आम्ही देवाकडे हेच अनुभव करूया, देवा तुझ्या वचनाप्रमाणे मला चालायचं, एक चित्त व्हायचंय, समचित्त व्हायचंय. ह्या जगातील असलेलं जे काही ह्या ठिकाणी जे प्रभू परमेश्वर आत्मा म्हणत आहे, नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा दैवत, आणि लाज हे त्यांचे गौरव. प्रभू परमेश्वर, मला त्या वाटेला जायचं नाही, मला तुझं गौरव करायचं. पुढे पाहतो, फार सुंदररित्या त्यांना एक्झॉल्टेशन करत आहे, त्यांना तो उत्तेजन देत आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. माझ्या प्रभूंना आम्ही आनंद कधी करतो? जेव्हा आम्ही विजयी होतो, जेव्हा आम्ही एका गोष्टीवर मात करतो, जेव्हा आम्ही समाधानी आहे, जेव्हा एखादे प्रसंग आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला आनंदित करतात, नाही का, त्याद्वारे आम्ही आनंदित होतो. मला तुम्हाला सांगू द्या माझ्या प्रियांनो, की आज आम्ही आनंदित आहोत याचं कारण हेच आहे. जसं त्या ठिकाणी आपले महान जे सुवार्थिक होऊन गेले, आपले बिली ग्राहम, आणि ते म्हणतात की साल्वेशन म्हणजे काय म्हणजे मोक्ष, किंवा साल्वेशन इज अ ग्रेटेस्ट मिराकल ऑन द अर्थ. तसंच आमची जी मुक्ती आहे किंवा आमचे जे तारण आहे, हे सर्वात मोठा चमत्कार आहे. माझ्यापर्यंत तो जेव्हा आम्हाला प्राप्त होईल, तेव्हा आम्ही त्या ठिकाणी आम्ही देवाचं गौरव अधिक करणार आहोत. तो खरा आनंद आहे माझ्या प्रियांनो, तो खरा आनंद आहे. आणि ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ज्यांना आत्म्याचं फळ आहे, आत्म्यांच्या दानांचं फळ आहे, गलतीकरासपत्राचा 5वा अध्याय 22व्या वचनामध्ये स्पष्ट बनलेलं आहे की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन आहेत. माझ्या प्रियांनो, ज्यांना हा पवित्र आत्मा मिळालेला आहे, ते शांत आहेत, ते आनंदी आहेत, ते समाधानी आहेत, ते ममता त्यांनी धारण केलेला आहे, चांगुलपणा त्यांनी धारण केलेला आहे. कारण देवाचा अभिषेक त्यांच्यावर आहे, देवाचा पवित्र आत्मा त्यांच्यावर आहे, आणि तो त्यांना चालवत आहे. कारण जसं संत, म्हणून त्यांना संत हा शब्द वापरण्यात आलेला आहे. संतगण, आम्ही संत पौल म्हणतो, संत योहान म्हणतो, आणि कॅथलिक लोकांच्या मध्ये ही प्रथा आहे, संत हा पद ते त्यांना देतात वगैरे वगैरे. असू दे, परंतु माझं काय म्हणणं आहे, संत हा जी पदवी आहे किंवा हे जे काही व्यक्तिमत्व आहे,
ते ह्या आत्म्याच्या फळांनी भरलेलं आहे. आणि खरोखर प्रभू तुम्हाला मला ह्या ठिकाणी ह्या आत्म्याच्या फळांनी भरो, कारण आनंद करण्यासाठी. आणि बायबल आम्हाला सांगतं सर्व परिस्थितीमध्ये, केवळ म्हणजे सुखामध्ये नव्हे, सर्व परिस्थितीत आम्ही देवाचं गौरव करावं, प्रार्थना करावी, आनंद करावा, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून एक पेत्र 4:13 मध्ये असं म्हटलेलं आहे, ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचा गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद कराल. देवाची स्तुती असो माझ्या प्रियानो. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंदही करा. देवाची स्तुती असो. दुःखाचे वाटेकरी आहोत त्या ठिकाणी सुखही आहे, कारण ते प्रियजन उठवले जाणार आहेत, जे मार्टर आहेत, जे रक्तसाक्षी आहेत, ज्यांनी ते धावा आशीर्वाद येशूच्या नावासाठी ज्यांचा छळ झाला ते धन्य. देवाची स्तुती असो माझ्या आपल्याला. आणि म्हणून आम्ही आनंद करावा अशी देवाची इच्छा आहे. ओके, पुढे आपण जाऊया. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ दे. सहनशीलता हा एक पवित्र आत्म्याचा गिफ्ट आहे. देवाची स्तुती असो. ते फळ आहे माझ्या प्राण, फ्रूट आहे, फ्रूट ऑफ द होली स्पिरिट. देवाची स्तुती असो माझ्या प्राण. प्रभू समीप आहे. बायबल मला सांगतं की त्या ठिकाणी गलती करायच्या पुस्तकामध्ये जे फळं आहेत त्यामध्ये सहनशीलता हे आहे. सहनशीलता हे हे एखाद्या राष्ट्राचा प्रमुख जर कोणी होत असेल त्या व्यक्तीमध्ये हे फार गरजेचं असतं, सहनशीलता. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहूया की हे एक फार मोठं फळ प्रभूनं तुम्हाला मला देऊ केलेलं आहे. आणि आम्ही सहनशील असावं. आम्ही इतरांचे गुण दोष किंवा त्यांच्या चुका हे आम्ही पोटामध्ये घालाव्यात. आम्ही त्याच्यावर पांघरून घालावं. योग्य वेळी त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांना झापावं. नाही असं नाही, शिक्षाही करावी. आम्ही छडी आवरू नये असं बायबल स्पष्टपणे सांगतो. परंतु या प्रत्येक वेळा एक मात्र आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे, ते म्हणजे प्रीती, सहनशीलता, ज्याच्याने अनेक गोष्टी आम्ही जिंकू शकतो. आणि म्हणून आम्ही पाहूया की त्या ठिकाणी आमची सहनशीलता सर्वांना कळू दे. आमच्यामध्ये प्रीती आहे, आमच्यामध्ये आनंद आहे, आमच्यामध्ये शांती आहे, ममता आहे, सहनशीलता आहे, चांगुलपणा आहे, विश्वासूपणा आहे, सौम्यता आहे, इंद्रियदमन आहे. हे आम्हाला इतरांना समजणं फार गरजेचं आहे. लोक त्या ठिकाणी अनेक साक्षी मी ऐकतो. लोक त्या ठिकाणी अनेक ख्रिस्ती लोकांना विचारतात, तुमच्यामध्ये एवढी शांती कशी आहे? तुम्ही असे शांत लोक कसे आहात? तुमच्यामध्ये एवढी सहनशीलता कशी आहे? तर ही सहनशीलता, हे प्रीती, हे आशीर्वाद, कारण आम्ही आशीर्वादित लोक आहोत. आम्ही त्या ठिकाणी देवाने आमच्यावर केलेला त्या पवित्र आत्म्याचा वर्षावाच्या द्वारे हे शक्य झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही ह्या गोष्टी जोपासाव्यात. आम्ही त्या जेव्हा जोपासू ना तेव्हा त्या ठिकाणी मल्टिप्लाय होणार आहेत. त्याचं ते शार्पन होणार आहेत, त्या अधिक प्रखर होणार आहेत, त्या अधिक तेजस होणार आहेत. आणि त्या ठिकाणी दिवट निवड ठेवलेल्या दिव्याप्रमाणे त्या ठिकाणी तुम्ही आणि मी त्या ठिकाणी असणार आहोत. देवाची स्तुती असो. आणि दुसरी गोष्ट फार महत्वाची त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की प्रभू समीप आहे. प्रभू समीप आहे. देव जवळ आहे, तुमच्या जवळ आणि माझ्या जवळ आहे. माझ्या प्रियानो, कधीही विसरू नका, कधीही विसरू नका, देव हा आपल्या बरोबर आहे. इमॅन हा शब्द वापरण्यात आलेला. हॅलो, माझा आवाज येतो का? येस सर. हा, ओके ओके ओके. हा, प्रभू समीप आहे. प्रभू आम्हा बरोबर आहे. जे अभिवचन त्या ठिकाणी मर्याला देण्यात आलं होतं, पहा, कुमारी गर्भवती होईल, म्हणजे जे मत्ते 1:23 मध्ये लिहिलेलं आहे, व तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल असे नाव देतील. त्याचा अर्थ आम्हा बरोबर देव, आमच्या बरोबर देव आहे, आमच्या बरोबर देव आहे. कारण तुझ्या सर्व मार्गात, स्तोत्र 91:11 मध्ये लिहिलेलं आहे, तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. आम्हा बरोबर देव आहे, आमच्या बरोबर त्याचे देवदूत आहेत, आम्हा बरोबर त्याची सेना आहे. विसरायचं नाही माझ्या प्रियानो, आम्हा बरोबर त्याची सेना ही आहे. देव आम्हाला त्या ठिकाणी हे सांगत आहे की मी इमॅन्युएल आहे, मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, खंबीर हो, हिंमत धर, काळजी करू नकोस. आज प्रभू परमेश्वर आम्हाला सांगत आहे, आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे. यास्तव हे सर्व गुणधर्म, हे सर्व जे काही कॅरेक्टरिस्टिक्स, व्हर्च्यूज
जे गुड जे जे असलेल्या ज्या 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 गोष्टी आहेत, जे चांगल्या गोष्टी आहेत, त्या सर्व आमच्यामध्ये असाव्यात अशी देवाची इच्छा आहे माझ्या प्रियानो. अशी देवाची इच्छा. माझ्या प्रियानो, हे आमच्यामध्ये दिसून आलं तर खरोखर प्रभू परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद अधिक आणि अधिक आशीर्वाद करेल आणि आमच्याद्वारे त्या देवाचं गौरव होणार आहे. माझ्या प्रियानो, आज परिस्थिती आम्ही जे पाहतो, आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहित आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे. आज अनेक असे प्रियजन आहेत. आज असे अनेक असे प्रियजन आहेत जे मेडिकल फील्डमध्ये काम करतात, वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात आणि आज अनेक लोक त्यांच्याकडे येतात. ब्रदर, कृपा करून माझ्यासाठी प्रार्थना करता का? कृपा करून तुम्ही माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे, मला असं झालंय, मला तसं झालंय, कुटुंबाचं असं आहे, तसं आहे, तसं आहे. काय येतात? त्यांना कोण पाठवतं आमच्याकडे? त्यांना कोण प्रेरणा देतं? देवानं पाचारण केल्याशिवाय कोण येत नाही माझ्या प्रेरणा. आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे, हे देवाचं कार्य आहे. कारण देवच त्यांना त्या ठिकाणी त्यांना पाठवतो की तू जा, अरे तू योफेस ते तुझे लोक पाठव, पेत्र देत आहे, त्याला बोलवून घे. तू कुणाला सांगत आहे? कर्नेलाला सांगत आहे. तसंच आहे माझ्या प्रियानो, तू ह्या माणसाकडे जा, तू ब्रदर कुणालकडे जा, त्या ठिकाणी तू प्रार्थना करून घे. तू त्या ठिकाणी तुला ते आशीर्वाद प्राप्त होतील. आज अनेक लोक तुमच्याकडे माझ्याकडे आले पाहिजेत. हेच खरं पाचवं शुभवर्तमान आहे माझ्या प्रियानो. हेच खरं पाचवं शुभवर्तमान आहे. हेच ख्रिस्ती नागरिकत्व आहे. हीच एक मोठी पावती आहे. आम्हाला सर्टिफिकेट हेच आहे की आमच्याकडे जेव्हा देवाचे इतर लोक जेव्हा येतील, त्या देवाचं गौरव करण्यासाठी, त्या जिवंत देवाचं गौरव करण्यासाठी आणि आमच्या प्रार्थनेद्वारे, म्हणजे आमच्या नाही, प्रभूचे असलेलं सामर्थ्य जे आमच्यामधून वाहत आहे. वी आर द चॅनल ऑफ ब्लेसिंग. आम्ही चॅनल ऑफ ब्लेसिंगचे, त्याद्वारे इतरांना आशीर्वाद प्राप्त व्हावा, ह्यासाठी प्रभू परमेश्वर करत आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहूया की त्याचे सैन्य आमच्याबरोबर आहे. त्या 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 गहेजीला माहित नव्हतं. गहेजीचे डोळे उघडले, पाहत होतं सर्व तो डोंगर त्या रथांनी आणि त्या स्वर्गीय देवदूतांनी आणि सैन्यानं भरून गेलेला आहे. देवाची स्तुती असो माझ्या प्रियानो. आपण पुढे जाऊया, बघूया आपण देवाचं वचन आम्हाला काय सांगतो. कशाच विषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. यास्तव तुमचे नागरिकत्व स्वर्गीय आहे ना, यास्तव कशाची काळजी करू नका. सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंत्या करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. तर 1 पेत्र 5 मध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही आपली सर्व चिंता काढून टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमच्या शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरत आहे. माझ्या प्रियानो, 1 पेत्र 5:7 मध्ये म्हटलेलं आहे, सर्व म्हणजे कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका आणि तो तुमची काळजी घेत आहे. तो तुमची काळजी घेत आहे. देव तुमची माझी काळजी घेत आहे माझ्या प्रियानो. म्हणून आम्ही का घाबरावं? म्हणून का आम्ही त्या ठिकाणी चिंताक्रांत व्हावं? देवाला माहित आहे योग्य समय योग्य वेळी तो आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला ती सुटका तो आम्हाला करणार आहे. आम्हाला ती मुक्तता देणार आहे. होय, आपण पुढचं काय म्हटलं, मत्तई 6 अध्याय 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, 27व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? कोण समर्थ आहे माझ्या प्रियानो? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी आम्ही वाढवू शकतो का कमी करू शकतो? काहीच करू शकत नाही. तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाहीत व सूत काढत नाहीत. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्ताच्या तोंडचे शब्द आहेत. मत्तई 6:27, चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास आम्हापैकी कोण समर्थ आहे? माझ्या प्रियानो, आम्ही असमर्थ आहोत. हे जे जीवन आहे, तुमचं माझं जे जीवन आहे, ते देवानं दिलेले एक ठेव आहे, देवानं दिलेला आशीर्वाद आहे की आम्ही निरोगी आहोत, मी आशीर्वादित आहोत. देवानं आम्हाला उत्तम अशा ठिकाणी ठेवलेलं आहे. हे त्याची कृपा नव्हे काय? हे आमची काळजी तो घेत नाही काय? त्याचे दिव्यदूत आमच्या बरोबर नाहीत काय? आमच्या भोवती त्याच्या त्या रथांचं आणि त्या सैन्यांचं वेढा नाही का माझ्या प्रियानो? तो आपल्या देवदूतांना तुझे रक्षण करण्याची आज्ञा देईल. पहा, तुझ्या त्या तंबूकडे, तुझ्या त्या वास्तूकडे कुणाची नजर जाणार नाही, कारण मी माझ्या देवदूतांना आज्ञा केली आहे ना. पहा देवाचं वचन काय सांगतं. परंतु मूर्ख कसा आहे? योबाच्या पुस्तकाचा 5वा अध्याय 2 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो. मूर्ख तर चिंता करून करून
नाश पावतो. म्हणून बायबल मला स्पष्टपणे सांगतं आम्ही चिंता करू नये. कारण जे मेडिकल फील्डमध्ये आहेत त्यांना माहिती आहे बघा. हे मेडिकल फील्डमध्ये जे आहेत ते असं म्हणतात की नाही का, चिंता केली की हार्मोन्स नाही का स्त्रवा लागतात आणि त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट आपल्या आपल्या शरीरावर व्हायला लागतात. ब्लड प्रेशर वाढतंय, डायबिटीस झाला, डोळ्याचे त्रास सुरू झाले, हृदयाचे त्रास सुरू झाले, अमुक झालं तमुक झालं, किडनीचा त्रास वगैरे वगैरे वगैरे. तुम्हाला सर्वांना माहित आहे, जे मेडिकल फील्डमध्ये त्यांना माहित आहे. माझ्याप्रमाणे आम्ही चिंता करू नये, कारण देवाचं वचन सांगतं की मी तुझ्याबरोबर आहे, मी समीप आहे. आणि तू आपली मागणी जी आहे ना ती आभार प्रदर्शनासह. मला वाटतं की मला माहित नाही की आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर किती लोकांनी स्तुती स्फोटक शक्ती हे पुस्तक वाचलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की पोलादी पडद्याआड, बिहाइंड द आयर्न कर्टन, इजिप्त इराण बद्दलचं पुस्तक आहे. आणि तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे मी त्याला पिता म्हणण्यास दजले, आय डेअर टू कॉल हिम फादर. बिल्किस शेख ह्या पाकिस्तानच्या एका मंत्र्याच्या बायकोने लिहिलेलं पुस्तक आहे, आय डेअर टू कॉल हिम फादर. हे जे 3 पुस्तकं जेव्हा मी त्या ठिकाणी जेव्हा मस्कतमध्ये होतो तेव्हा हे जे 3 पुस्तकं मी वाचली, माझं परिवर्तन झालं. मी तुम्हाला खरं सांगतो माझ्या प्रियानो. स्तुती स्फोटक शक्ती, बिहाइंड द आयर्न कर्टन, आणि तिसरं पुस्तक होतं की आय डेअर टू कॉल हिम फादर. मला तुम्हाला खरं सांगू माझ्या प्रियानो की ज्या ठिकाणी स्तुती आहे त्या ठिकाणी मोकळीकता आहे, त्या ठिकाणी देवाचं गौरव आहे. आणि म्हणून आम्हाला स्वर्गीय नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, म्हणून आम्ही चिंता का करावी? कशाची चिंता करावी? आमचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे, आमचं सर्व ठरलेलं आहे, मग चिंता कशाची करायची? हा, देवाची स्तुती असो. सगळ्यांना ऐकू येतं का? हॅलो हॅलो हॅलो, माझा आवाज येतो का? हो, ओके ओके, येतो. ठीक आहे, थँक्यू. हा, 7वं वचन म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरण, तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखील. देवाची स्तुती असो माझ्या प्राण. देवाने म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे, म्हणजे अगम्य, आम्हाला समजत नाही, आमच्या बुद्धीच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती. आम्ही आठवूया, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला काय भविष्य करण्यात आलं होतं? जगाचा अधिपती, शांतीचा अधिपती, तो तुझ्या पोटी जन्म घेईल, नाही का? शांतीचा अधिपती, हा त्याला शांतीचा अधिपती म्हणतील, त्याला इमॅन्युएल म्हणतील. मला तुम्हाला सांगू द्या, किती शांती, ते जे शांतीचं वर्णन आपण करू शकत नाही. जे आमचं मन, आमचं शरीर, आमचे विचार आणि आचार सांभाळतं, ती तुमच्या ठाई तो राखेल, असं देवाचं वचन सांगतं. ते तुमच्यामध्ये माझ्यामध्ये ते प्रगट होईल. आणि जेव्हा त्याची शांती आमच्या मनामध्ये आहे ना, खरं सांगतो माझ्या प्रियानो, की कुठलेही वाईट विचार, वाईट अंतःकरण, दुष्ट अंतःकरण जे आहे ना, हे आम्ही म्हणतो दुष्ट कल्पना, म्हणजे दुष्ट काय योजना करणारे अंतःकरण, लबाड बोलणारी जीवा, नाही का, देवाला काही गोष्टींचा वीट आहे, त्यामध्ये हे जे दुष्ट अंतःकरण शब्द आहे बघा, ह्याचा देवाला वीट आहे, त्या गोष्टी आमच्या हृदयामध्ये येणारच नाही. कारण आमची दृष्टी ख्रिस्तावर लागलेली असेल. कारण आम्हाला डेस्टिनेशन आहे, डेस्टिनेशन. पौलाला माहित होतं त्याचं डेस्टिनेशन. तो तिमोथेला म्हणतो, पहा माझा अंतकाळ जवळ आलेला आहे, मी आता माझा मुकुट घेण्यासाठी पुढे जात आहे. त्याला माहित होतं की देवानं त्याच्यासाठी जीवनाचा मुकुट, तो गौरवाचा मुकुट त्यासाठी ठेवलेला आहे. माझ्यापर्यंत तुम्हाला मला हे तेच आहे. पौल जो बोलला त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. तुम्हाला मला तेच देण्यात आले, तुम्हाला मला तेच नागरिकत्व देण्यात आलेलं आहे, सर्व हे तुम्हाला मला देण्यात आलेलं आहे. आम्ही कशा गोष्टीच्या विषयीची काळजी करतो नाही माझ्या प्रियानो. त्याची शांती जेव्हा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये आहे, आमच्या संपूर्ण शरीरामधील अणुरेणू हे आनंदाने उकळ्या मारत आहेत, ते उड्या मारत आहेत. कारण प्रभू परमेश्वराचा आत्मा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये वस्ती करतो. कारण देवाचं वचन स्पष्ट आहे, तुमचं आणि माझं शरीर देवाचं जिवंत मंदिर आहे. देवास्तुती असो माझ्या प्रियानो. नीतिसूत्र पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, नीतिमानाचे विचार यथा न्याय असतात. नीतिसूत्र 12:5 मध्ये म्हटलेलं आहे, नीतिमानाचे विचार, बघा आमचे विचार जे आहेत यथा न्याय असतात. जे देवाचे लोक आहेत त्यांचे विचार यथा न्याय असतात, दुर्जनांच्या मसलती कपट्याच्या असतात. नीतिसूत्रे 12:5 मी वाचलेलं आहे.
स्तोत्रसंहिता 7:9 मध्ये म्हटलेलं आहे, दुष्टाची दुष्टाई नाश होते, परंतु नीतिमानाला तू खंबीर कर. न्यायी देव मने व अंतकरण पारखणारा देव आहे. पहा किती सुंदर वचन आहे. न्यायी देव मने व अंतकरण पारखणारा देव आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून जेव्हा ती शांती, तो अधिपती, तो शांतीचा अधिपती, तो देव जेव्हा आमच्यामध्ये वास करेल, तेव्हा आमचे सर्व अंतकरण, मन, आमचे विचार तो राखील. हेच त्या शब्दाचा अर्थ आहे माझ्या प्रेम. म्हणून आम्ही आज त्याला आमच्या शरीरामध्ये बोलूया, आमच्या अंतकरणामध्ये बोलूया, आमच्या 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 शरीरामध्ये त्याला प्राचन करूया. देवाचं, आमचं शरीर देवाचं मंदिर आहे माझ्या प्रियानं. तिसरं वचन काय म्हणतं बघा, नीतिसूत्र 21:2 मध्ये म्हटलेलं आहे, मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, परंतु अंतकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. अंतकरण तोलून पाहणारा परमेश्वर आहे. देवाची स्तुती असो माझ्या प्रियानं. आमच्या अंतकरणामध्ये काय चाललंय ना, देवाला माहित आहे माझ्या प्रियानं. तो चार्ली चॅप्लिन नट तुम्हाला माहित आहे, सगळ्या जगाला त्यानं हसवलं, सगळ्या जगाला त्यानं हसवलं. पण सगळ्यात जगामधला सर्वात दुःखी प्राणी हा चार्ली चॅप्लिन होता, असं त्याच्याविषयी लिहिण्यात आलेलं आहे. वरून तो जगाला हसवत होता, पण आतून तो मरत होता, आतून तो दुःखी होता. मला तुम्हाला सांगू द्या माझ्या प्रियानो, आमच्या अंतकरण आम्ही त्या ठिकाणी देवाची स्तुती असो. आपण पुढे जाऊया माझ्या प्रियानो. बंधूजनो, शेवटचं वचन. शेवटी इतके सांगणे की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. म्हणजे कुणाचं मनन करायला सांगितलंय? सत्य येशू ख्रिस्त, आदरणीय येशू ख्रिस्त, न्याय येशू ख्रिस्त, शुद्ध येशू ख्रिस्त, प्रशंसनीय येशू ख्रिस्त, श्रवणीय येशू ख्रिस्त, त्याचंच आम्ही ऐकावं. सद्गुण येशू ख्रिस्त, तो सद्गुणांनी भरलेला परिपूर्ण असा देव. स्तुती त्याचीच करावी, त्याचे आम्ही मनन करूया माझ्या प्रियांनो. आम्ही, कारण तो एकच प्रभू परमेश्वर आहे की ज्याचं आम्ही स्तुती स्तवन करू शकतो, त्याचं आम्ही ऐकू शकतो, कारण तो सत्य आहे. आणि त्या ठिकाणी पॉल फार सुंदररित्या म्हणतो, हे गुण किंवा हे जे असलेले जे काही जे वैशिष्ट्य आहेत, सत्यता, आदरणीयता, न्याय, शुद्धता, प्रशंसनीयता, श्रवणीयता, सद्गुण आणि स्तुती, ही आमच्यामध्ये असाविषयी देवाची इच्छा आहे. एक जण मला म्हणाला की पहा, आमचा ख्रिस्त आमच्यामध्ये, ते त्याच्या पालकाविषयी, त्यांच्या बिशपविषयी बोलत होते. आणि म्हटलं तू असं कसं म्हणतोस? पण नंतर मी जेव्हा अभ्यास करू लागलो, मला कळालं ख्रिस्त या शब्दाचा अर्थ आहे अभिषेक. पहा, देवाचा अभिषेक आमच्या बरोबर आहे. चुकीचं नव्हतं त्याचं बोलणं. माझ्या प्रियानो, तुम्ही नेहमी ख्रिस्ताला अनुनय करणारे असे लोक आहोत. त्यामुळे ख्रिस्ताचे अनुनय करत असताना जे सत्य आहे, जे आदरणीय आहे, जे न्याय आहे, जे शुद्ध आहे, जे प्रशंसनीय आहे, जे श्रवणीय आहे, लोकांनी देवाच्या याचकाकडून किंवा सेवकाकडून ऐकण्यास उत्सुक असावे, असं देवाच्या वचनात सांगते. जे श्रवणीय, जे सद्गुण आणि जी स्तुती, ह्याचं मनन करूया. आणि ते गुण तुम्हामध्ये माझ्यामध्ये असावेत अशी देवाची इच्छा आहे. कारण हे गुण कुणाचे आहेत? आमच्या येशू ख्रिस्ताचे आहेत, ज्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी आपला प्राण दिलेला आहे माझ्या प्राण. आणि म्हणून आज आम्ही पाहूया की आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे, परंतु आम्ही सर्व ह्या गोष्टी तपासून पाहूया की आज ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत काय. असतील तर आम्ही त्याला मल्टिप्लाय करायचा प्रयत्न करूया, आम्ही त्याला जोपासूया, त्याला खत पाणी घालूया, त्याला आम्ही अधिक मोठं करूया, शार्पन करूया, त्याला आम्ही तेज आणूया, त्याला त्या ठिकाणी त्याला चकाकी येऊ द्या माझ्या प्रियानो. आणि जर नसतील, एखाद्या दुसरी गोष्ट नसतील, तर आम्ही त्याला जोपासूया, आम्ही त्याला मोठं करायचा प्रयत्न करूया देवाच्या वचनाद्वारे, देवाच्या अभिवचनाद्वारे. आणि नक्कीच प्रभू विषय तुम्हाला मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. शेवटचं वचन, माझ्यापासून जे तुम्ही शिकलात, जे स्वीकारलेत आणि जे तुम्ही ऐकलेत, पाहिलेत, ते आचरत राहा, म्हणजे शांतीचा देव तुम्हाबरोबर राहील. बघूया आपण एक वचन बघूया आणि बंद करूया आपण. एक योहान याचा 1 अध्याय, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. योहान काय म्हणतो पहा,
जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले आहे, स्वहस्ते चाचपले आहे, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. योहान स्पष्टपणे म्हणतो त्या जीवनाच्या शब्दाविषयी मी सांगतो. आता बघा पौल काय म्हणतो बघा, माझ्यापासून जे तुम्ही शिकलात. असा एकच व्यक्ती होता येशू ख्रिस्तानंतर, तो म्हणत आहे की तुम्ही माझं आचरण करा, माझ्या पाठीमध्ये या, फॉलो मी. कारण तो ख्रिस्ताचीच प्रतिमा होता. देवाची स्तुती असं माझ्या प्रेरणा. जे तुम्ही शिकलात, कारण ते आमच्या समोर होतं ना. आम्ही येशू ख्रिस्ताला बघितलं नाही, पावलाला बघितलं नाही, पण पावलाच्या वेळेला जे काही फिलिपिकाची लोक होती, ज्यांनी त्याला पाहिलं, त्यांना तो म्हणत आहे जे तुम्ही शिकलात, जे तुम्ही स्वीकारले, जे काही तुम्ही मला पाहिले, जे काही तुम्ही ऐकले, ते आचरत राहा, म्हणजे शांती दाता देव तुम्हा बरोबर राहील. माझ्या प्रेरणा, जे आम्ही कदाचित चाचपलं नसेल, जे आम्ही कदाचित न्याहाळलं नसेल, परंतु त्या विश्वास आम्ही ठेवलेला आहे. येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी दुःख सहन केले, त्या गोष्टीविषयीनं आम्ही त्या ठिकाणी त्याला चाचपूया, त्याला न्याहाळूया, ते वचन आम्ही अनुभवूया, त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवूया. आणि जेव्हा आम्ही त्या वचनावर विश्वास ठेवू, म्हणजेच ते जिवंत वचन, म्हणजेच येशू ख्रिस्त, कारण शब्द देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. प्रारंभी शब्द होता, तेच म्हणजे येशू ख्रिस्त. तो तुमच्या आणि माझ्यामध्ये आज देवाच्या वचनाद्वारे प्रगट होत आहे. तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू करो, प्रभू परमेश्वर तुम्हाला सर्वांना विशेष असा आशीर्वाद देव. तुम्ही प्रभूची प्रार्थना करत आहे. आपण 2 मिनिटाची प्रार्थना करू. इथून पुढचा वेळ मी सिस्टरांच्याकडे देत आहे. स्तुती करतो परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो प्रभू. आज तू आम्हाला पुन्हा एकदा सांगितलंस की आमचं नागरिकत्व हे स्वर्गीय आहे, परंतु त्या ठिकाणी तो व्हिसा आम्हाला मिळवायचा आहे, ते प्रवेश पत्र आम्हाला मिळवायचं आहे, त्या देशामध्ये आम्हाला जायचं आहे, त्या वचनदत्त देशामध्ये आम्हाला जायचं आहे. त्या देशाचे नियम, कायदे कानून, त्या देशाचे असलेले सर्व प्रकारचे जे काही गोष्टी आहेत त्या आम्हाला शिकणं गरजेचं आहे. हे तो आम्हाला फिलिप्पियरास पत्राचा 4था अध्याय याच्या काही वचनामध्ये आम्हाला शिकवलंस. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो प्रभू. आणि म्हणून परमेश्वरा, आताच आम्ही तयारी करत आहोत, आताच आम्ही त्याची पूर्वतयारी करत आहोत, कारण आम्हाला तुझ्याकडे यायचं आहे. होय प्रभू, आम्हाला तुझ्याकडे यायचं आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला कुठलाही दंड नको आहे, कुठलीही शिक्षा नको आहे. तत्पूर्वीच आम्हाला आमच्या सुधारणा आमच्यामध्ये करायच्या आहेत. आणि तसं तू केलंस, उपकार स्तुती करतो प्रभू. ह्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या सर्व प्रियजनांना तुझी कृपा दे. ह्या प्लॅटफॉर्मवर असलेल्या सर्व प्रियजनांना तुझ्या आशीर्वादाच्या कृपेच्या छत्राखाली तू घेतलंस, उपकार स्तुती करतो. आम्हा प्रत्येकाची निवड तू त्या ठिकाणी केलीस तुझ्या राज्यामध्ये. तो व्हिसा तू स्टॅम्प केलास, आम्हाला प्रवेश दिलास, त्याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. तुझा आणि केवळ तुझं गौरव होईल. तू उंचावला जा. पुन्हा एकदा हा प्लॅटफॉर्म तू आशीर्वाद केलास. सिस्टर शीला, ब्रदर विजय आणि संपूर्ण प्रियजन त्या ठिकाणी जे आहेत त्या सर्वांना आशीर्वाद केलं, उपकार स्तुती करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणतो एक परमेश्वरा. आमीन आमीन आमीन. थँक्यू सिस्टर. मी पुन्हा एकदा तुमचे आणि दादांचे आभार मानतो. प्रभू परमेश्वरचे मी आभार मानतो. थँक्यू. देवस्तुती असो. प्रेज गॉड.